नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, मराठी ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून महाज्योती या योजनेअंतर्गत सर्व 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट जाहीर केलेले आहे. या योजनेअंतर्गत मोफत टॅब, इंटरनेट तसेच कोचिंग क्लास या सर्व सुविधा या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत. तर यासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे याची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. यासाठी काय पात्रता आहे आणि अटी आहेत या सर्व योजनेची माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि डेलीच्या अपडेटसाठी तसेच शासनाच्या विविध JRसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इतर मागास व बहुजन कल्याण विभाग या महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत NEET, MSCIT तसेच 2025 ते 27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील यामध्ये त्यांनी सांगितलेले की महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत NEET तसेच CET बॅच 2025 ते 27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येणार आहे. बघा, तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येणार आहे. या योजनेसाठी कुठल्या पात्रता आहेत या ठिकाणी आपण ते पात्रता बघूया. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, भटक्या जाती जमाती तसेच मागास प्रवर्गातील असावा आणि तसेच नॉन क्रिमिनलमध्ये असावा, म्हणजे नॉन क्रिमिनल गटातील असावा, म्हणजे SC, ST, OBC, SBC या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. तसेच तो विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील असावा. सन 2025 इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरता पात्र राहणार आहेत. म्हणजे आता जे विद्यार्थी 10वी सुटलेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत, ते पात्र राहणार आहेत. तसेच विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या पूर्व परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला जी टक्केवारी पडले त्यानुसार, तसेच कॅटेगरी जे आहेत SC, ST यांच्या आरक्षणानुसार यांची प्रवर्ग जी टक्केवारी आहे त्यांची निवड होणार आहे त्यानुसार. त्यानंतर अर्ज करण्यासाठी जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे या ठिकाणी बघा: आधार कार्ड, त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर तुमची 10वीची गुणपत्रिका, म्हणजे तुम्ही आता तुमची जी गुणपत्रिका आहे ती इंटरनेटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड केलेली गुणपत्रिका तुम्ही या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्ही 11वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा जी प्रवेश पावती ती, त्यानंतर तुमचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर अपंगाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. आणि अनाथ जर असाल तुम्ही तर अनाथाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी आरक्षणाची पद्धत, जे आरक्षण दिले आहे ते आरक्षण कोणत्या कॅटेगरीनुसार किती टक्केवारी आरक्षण आहे ती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर या ठिकाणी बघा, जे आरक्षण आहे ते महिलांसाठी किती आहे, त्यानंतर अपंगांसाठी किती आणि अनाथांसाठी किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर अर्ज हा कशा पद्धतीने करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला. तो ऑनलाईन अर्ज आपण पुढे बघणार आहोत कशा पद्धतीने करायचा आहे. यानंतर बघा, तुम्हाला काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत. त्यामध्ये बघा, 1 नंबरला अर्ज करण्याची जी दिनांक आहे ती 31/5/2025 पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. तुमचा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज केलेला स्वीकारला जाणार नाही. त्यानंतर जाहिरात रद्द झाली किंवा मुदतवाढ देणे किंवा अर्ज नाकारणे याचे सर्व जे अधिकार आहेत ते अधिकार महाज्योती या योजनेअंतर्गत जे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते त्यांनाच राहणार आहेत फक्त.
त्यानंतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही जी दिलेली माहिती ती जर खोटी किंवा चुकीची जर असेल तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल. तुम्हाला जी माहिती द्यायची ती बरोबर आणि खरोखर माहिती द्यायची आहे. त्यानंतर अर्ज भरताना कोणत्या प्रकारच्या अडचणी जर तुम्हाला आल्यास तर महाज्योतीचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, या ठिकाणी आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था या योजनेची जी वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या ठिकाणी आल्यानंतर बघा, तुम्हाला विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP विचारला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा, तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल विचारले. पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे. फिलअप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल विचारली. क्वालिफिकेशन डिटेल तुम्हाला या ठिकाणी तुमची भरून घ्यायची. क्वालिफिकेशन डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. असे 3 प्रकारचे कॅटेगरी या ठिकाणी दिलेले आहेत. हे तिन्ही कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे. त्यानंतर तुमचा फायनल फॉर्म सबमिट होणार आहे. बघा, आपण एक एक डिटेल भरून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही तुमची पर्सनल डिटेल भरायची आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे तुम्हाला अप्लाय कशासाठी करायचं आहे, GE करायचं आहे की नीटसाठी करायचं आहे की CET करायचं आहे. जर तुम्हाला ज्या कॅटेगरीसाठी अप्लाय करायचं आहे ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर तुमचं जे नाव आहे तुमचं नाव या ठिकाणी फर्स्ट नाव तुमचं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं मिडल नेम जे वडिलांचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर लास्ट नेम जे असेल ते लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं संपूर्ण नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे म्हणजे तुम्ही जेंडर आहे की फिमेल आहे, मेल आहे की फिमेल आहे ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघा आर यू ॲन ऑर्फन म्हणजे तुम्ही जर अनाथ असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. आणि तुम्ही येस केल्यानंतर तुम्ही संस्थात्मक अनाथ आहात की संस्थाबाह्य अनाथ आहात या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जर तुम्ही अनाथ नसेल तर नो करायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारले तुम्ही अपंग आहात का. जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर येस करायचे. आणि या ठिकाणी बघा त्याची कॅटेगरी दिली आहे ते कॅटेगरीपैकी या ठिकाणी एक सिलेक्ट करून घ्यायचे. ज्यामध्ये तुम्ही अपंग असाल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. जर तुम्ही अपंग नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा तुम्ही सोशल कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही या ठिकाणी मोडता ते या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी कास्ट आहे ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. तुमच्या जे कास्टचं जे पहिलं लेटर आहे ते पहिलं लेटर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट टाईप केलं तरी तुम्हाला या ठिकाणी तुमची कास्ट सिलेक्ट होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनलवरती सिलेक्ट करायचे. नॉन क्रिमिनल तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जी नॅशनॅलिटी ती इंडियन ही राहणार आहे. त्यानंतर तुमचा डोमासाईल जे असेल ते तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र फिक्स राहणार आहे. त्यानंतर तुम्ही शहरी भागातून येता की अर्बन म्हणजे रुरल भागातून येता ग्रामीण भागातून येता ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दोन्ही टाकायचे आहे. जर तुम्ही एकाच ॲड्रेसवरती राहत असाल तर या ठिकाणी सेम करायचं आहे. बघा, या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस विचारला आहे. प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे असेल ते टाकायचे या ठिकाणी. त्यानंतर तुमचा हाऊस नंबर घर नंबर जे असेल ते घर नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो वार्ड नंबर आहे तो वार्ड नंबर या ठिकाणी नाव असेल किंवा नंबर असेल ते या ठिकाणी टाकायचे. रोड नंबर जे असेल तर रोड किंवा नियम जे असेल ते नियम या ठिकाणी रोडचं टाकायचं आहे. त्यानंतर पिनकोड जो असेल तुमचा तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी विचारले तुमचा जर परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम नसेल तर जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जो असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली विचारले बघा तुमचा मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल जर नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. अन्यथा तो ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल.
तुमचा जो ईमेल आय डी, तो ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल भरायची. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीचं जे शाळेचं जर नाव होतं ते शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे जे बोर्ड होतं ते बोर्डचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. जे 10वीचं जे बोर्ड होतं ते बोर्डचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं पासिंग इयर राहणार आहे 2025. त्यानंतर तुम्हाला टोटल जे किती मार्क होते, 500 होते की 550 काय असेल ते या ठिकाणी तुमचे जे मार्क, टोटल मार्क या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर तुमचे जे टोटल मार्क होते ते टोटल मार्क या ठिकाणी टाकल्यानंतर खाली विचारले तुम्हाला किती मार्क पडले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. तुम्हाला पडलेले मार्क तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुमची पर्सेंटेज खाली ऑटोमॅटिक आलेली दिसेल. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करताना या ठिकाणी बघा तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते JPG आणि JPEG या 2 फॉर्मॅटमध्ये असणं बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक डॉक्युमेंटची जी साईज आहे तुम्ही ती साईज या ठिकाणी बघू शकता. प्रत्येक डॉक्युमेंटची जी साईज आहे ती साईज 200 KB आतमध्ये पाहिजे. 200 KB आतमध्ये तुमच्या डॉक्युमेंटची साईज असली पाहिजे. तुम्हाला डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा पहिले डॉक्युमेंट विचारले तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो. तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड इमेजवरती क्लिक करून अपलोड करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी सिग्नेचर आहे व्हाईट पेपरवरती तुम्हाला सिग्नेचर करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायची. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्डची जी इंटरनेटची जी कॉपी असेल ती, किंवा तुमचं जे आधार कार्ड आहे त्याची मागची पुढची बाजू तुम्हाला मर्ज करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे, जातीचा दाखला, ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर तुमचे जे नॉन क्रिमिनल आहे ते नॉन क्रिमिनल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर तुमचं SSCचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट आता जी इंटरनेटची जी कॉपी तुम्ही डाउनलोड केली असाल तुमची जी 10वीच्या मार्कशीटची ती कॉपी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची. त्यानंतर तुम्ही जे 11वीसाठी जे ॲडमिशन घेतले असेल तर ते ॲडमिशन घेतल्यानंतर तुमचे बोनाफाईड जे असेल ते बोनाफाईड या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमची जे 11वीच्या ॲडमिशनची जी रिसिप्ट आहे ते रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर तुमचं जे डॉमिसाईल आहे ते डॉमिसाईल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक डिक्लेरेशन विचारले, ते डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचे आणि फायनल सबमिट बटनावरती क्लिक करायचे. फायनल सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा फॉर्म या ठिकाणी सर्व फिलअप झालेलं आहे. आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि प्रिंट करून घ्यायचे. प्रिंट बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म या ठिकाणी PDF सेव्ह करून घ्यायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून जे 10वी सुटलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.